नमस्कार, ॲस्ट्रोवाणीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर प्रियांका कुलकर्णी। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, तो म्हणजे करियर प्लॅनिंग कुंडलीनुसार करता येऊ शकतं का? यामध्ये ज्योतिषशास्त्र आपल्याला कशी मदत करू शकतं? कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान असतं ते शालेय शिक्षण दर्शवतं, पंचम स्थान असतं ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण दर्शवतं आणि नवम स्थान असतं ते पोस्ट ग्रॅज्युएशन। आता यामध्ये करिअरमध्ये जर शिक्षण आणि लाभस्थान दशमस्थान हे तुमचं कर्मस्थान आहे, जर या स्थानांची सांगड घातली गेली नाही म्हणजे शिक्षण एका क्षेत्रात आहे आणि अर्थार्जन वेगळ्या क्षेत्रात आहे असं होऊ नये, यासाठी आधीच कुंडलीच्या नुसार करिअरचं प्लॅनिंग करायला पाहिजे। मी एक उदाहरण देऊ इच्छिते। माझ्याकडे एक चार्टर्ड अकाउंटंट आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला इंजिनियर व्हायचं आहे आणि कुंडलीमध्ये इंजिनिअरिंगचा योग बिलकुलच नव्हता, अजिबात नव्हता। त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये स्पोर्ट्समधल्या करिअरचा योग होता आणि त्यांच्या घराण्यामध्ये कोणीही स्पोर्ट्समध्ये गेलेलं नाही आहे। जेव्हा त्यांना ही कल्पना दिली की ही ऑलिम्पिक लेवलची किंवा अतिशय प्रसिद्ध खेळाडू होणार आहे, तेव्हा त्यांना ते रिअलाईज झालं की हो, असंही काही असं आणि आम्ही असा विचारच केला नाही, कारण आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीच बघतो। पण हे पुढे येणाऱ्या चांगल्या संधी, करिअरच्या संधी किंवा उज्ज्वल भविष्य आहे ते कुंडलीमध्ये आपल्याला समजू शकतं। त्यानुसार त्यांनी ते निर्णय घेतले आणि त्या संततीचं, त्यांच्या मुलीचं करिअर घडवलं। अजून एक उदाहरण मी देते की एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत भारतातले, त्यांचं हॉस्पिटल आहे आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलांनी त्यांचं हॉस्पिटल पुढे चालवावं, पण कुंडलीमध्ये तसे योग नव्हते। मुलांनी मेडिकल सोडून दिलं। तेव्हा ते माझ्याकडे आले होते। त्यांचा आग्रह होता की काहीतरी करून त्या मुलाला कन्व्हिन्स करायचं की पुन्हा एकदा तू मेडिकलचा अभ्यास कर आणि त्यांचं हॉस्पिटलची धुरा पुढे सांभाळ। परंतु कुंडलीमध्ये योगच नव्हते। कुंडलीमध्ये योग असे होते की तो मुलगा भारतात राहणारच नाही, परदेशात राहणार आहे। मग याची त्यांना कल्पना दिली की जरी तुमचं हॉस्पिटल त्यांनी चालवलं, डॉक्टर झाला, तरी तो तुमच्याकडे राहणार नाही, कारण चतुर्थ स्थान हे घराचं स्थान आहे, दशम स्थान हे कर्मस्थान आहे। त्याचं जे अर्थार्जन आहे किंवा जे कर्मस्थान आहे ते भारताच्या बाहेरचं आहे आणि त्या पद्धतीनेच घडलं। आज तो मुलगा जर्मनीमध्ये स्थायिक आहे। जे वडिलांचं हॉस्पिटल आहे ते दुसऱ्यांना त्यांनी चालवायला दिलेलं आहे। अशा पद्धतीने कुंडलीमध्ये योग कळल्यामुळे आई वडील आणि मुलगा यांच्यातला एक संघर्ष होता, तो अतिशय हेल्दी, अतिशय समंजसपणाने तो संपला आणि आज ते सगळे सुखात आहेत। अजून एक उदाहरण मी देऊ इच्छिते की एक मुलाच्या आई माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं होतं की माझी इच्छा आहे की मुलांनी परदेशात जावं, तिथे स्थायिक व्हावं, तिथे नोकरी करावी। कुंडलीमध्ये योग तर होता, पण तिथे स्थायिक व्हायचा योग नव्हता। त्याची त्यांना पूर्ण कल्पना दिली की फक्त 1 ते 2 वर्ष तिथे राहण्याचा योग आहे। त्यांना कालावधी कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण कालावधी काढू शकतो, त्यानुसार त्यांना कालावधी काढून दिला की या वर्षी हा मुलगा भारतात परत येण्याचा योग आहे। तुम्हाला जर चालणार असेल त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा, असं गृहीत धरू नका की हा तिथे स्थायिक होईल। आणि तसंच झालं। त्या मुलाला H1B व्हिसा मिळाला नाही, पुढे अनेक समस्यांना त्याला सामोरं जावं लागलं आणि दुर्दैवाने त्याला भारतात परत यावं लागलं आणि त्यांची ती मानसिक तयारी होती, आई वडिलांची आणि त्या मुलाची सुद्धा। त्यानुसार त्यांनी इथे नोकरी बघितली आणि पुन्हा त्याचं करिअरचं अगेन प्लॅनिंग आणि सगळं काही सुरू झालं। तर ज्योतिषशास्त्र आणि कुंडलीनुसार आपलं करिअर आपण डिझाईन करू शकतो। पुढे आपल्या करिअरमध्ये संधी काय आहेत, नेमके आपण कुठे राहणार आहोत, कुठल्या क्षेत्रात अर्थार्जन करणार आहोत, या सगळ्या गोष्टी कुंडलीच्या माध्यमातून स्पष्टपणे समजू शकतात आणि तुमचं करिअर तुम्ही डिझाईन करू शकता। याचा नक्कीच विचार करा। तुम्हाला सगळ्यांना ॲस्ट्रोवाणीतर्फे अनेक शुभेच्छा। धन्यवाद।